मॅथमॅटिक्स आपण बघतोय मॅट्रिसेस. आता मॅट्रिसेसमध्ये आपण बघतोय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं काय टाइप्स ऑफ द मॅट्रिक्स. ठीक आहे, अगोदर आपण प्रकार बघितले. आता आपण काय मॅट्रिक्समध्ये आपल्याला काय काय करायचं. आपण बघतो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं सिम्बॉल मॅथमॅटिकल लॉजिक डबल इम्प्लिकेशन होतं. आता इथे काय बघतोय आपण इंटरचेंजिंग आहे. फॉर एक्झाम्पल आता ह्याचं एक एक्झाम्पल घेऊयात आपण. जर आपण एक्झाम्पल घेतलं ए इज इक्वल टू समज आपण असलेलं मॅट्रिक्स आहे 2 1 1 2. ठीक आहे, हा मॅट्रिक्स काय 2x2चा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जर समजा आपणास इंटरचेंजिंगचा कॉन्सेप्ट आला की काय करायला सांगतात ते, तर ते काय म्हणतात फाइंड असं काहीतरी येतं मॅट्रिक्सचं आणि फाइंड म्हणतात C2 चेंज इंटरचेंज C1. आता बघ ए इज इक्वल टू, आता इथे इक्वल टू येत नाही तर इथे इक्वॉलंट. काय येते इक्वॉलंट. हे काय आहे इक्वॉलंट आहे. फक्त सिम्बॉलची नावं सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता ह्याच्यामध्ये बघ C2 आहे, हा C2 आहे, हा घ्यायचा इथं C1 कोण आहे हा C1 आहे. दॅट इज सिम्पल. आता हे चेंजिंग आहे. चेंजिंग काय करायचं आहे समज आपणास मला चेंज करायचं आहे. ह्याच्यामध्येच आपण दुसरं बघतोय चेंज. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड बघतोय तर आपण चेंज करायचं आहे. आता मला समज आता मला ह्याच्यामध्ये अप्लाय करायचं आहे R1 चेंज करायचा आहे R2 न. ठीक आहे, फक्त R1 चेंज करायचा, R2 चेंज करायचं नाही. आता R1 बघ, R1 काय सांगतोय ए इक्विव्हॅलेंट आहे तुझ्याकडे. आता बघ R1 हा R1 आहे, हा चेंज करायचा कशासाठी R2 साठी. म्हणजे 1 आणि 2 तर रिॲलिटी राहणार आहे. R2 चेंज होणार आहे का नाही, R1 चेंज होणार आहे. R1 चेंज करण्यासोबत होणार आहे R2 सोबत. फिनिश. दॅट इज इक्वॉलंट. तुम्हाला हे इक्वॉलंट काय असतं ते पण सांगितलं.